जेव्हाही किंवा नवरोबा रागवतो ना, तेव्हा त्यांच्यासाठी मी मस्त असं काहीतरी खायला बनवते, म्हणजे कसं त्यांचा राग जो आहे तो पटकन जातो म्हणून. इकडे छान असे शेंगदाणे भाजून घेतले, तेवढ्याच वेळामध्ये इथं थोडीशी लसूण जी आहे ती ठेचून वगैरे घेतली. त्यानंतर तेल गरम करून त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेतले. त्याच तेलामध्ये मोहरी टाकलेले आहे, थोडंसं जिरं टाकायचं, हिंग टाकायचं, भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे, ठेचलेली लसूण टाकायचं आणि गॅस बंद करायचं. गॅस बंद केला की मग तळलेले शेंगदाणे टाकलेले आहेत, थोडीशी हळद टाकायची आणि त्याच्यानंतर मग चवीनुसार जे आहे ते लाल तिखट टाकायची, थोडीशी मिरची, हिरवी मिरची पण कापून टाकलं तरी चालतं. आणि त्याच्यानंतर मग ही थोडीशी साखर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं मस्त मिक्स करून ना बेळगावच्या ज्या चिरमुर असतात त्यामध्ये मी हे टाकलेलं आहे आणि तो छान असा मी जो आहे तो भडंग बनवून घेतलेला आहे. आता इव्हनिंगचं टायमिंग असेल ना तर हे खायला खरंच खूप छान लागतं. टोमॅटो टाकलेला आहे कट करून, थोडासा कांदा टाकायचं, कोथिंबीर टाकायचं, भरपूर असं शेव टाकलेलं आहे. आणि हे आले होते ऑफिसवरून, मस्त फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मग मी इव्हनिंगला त्यांना मस्त असा आपला कोल्हापूरचा भडंग बनवून दिला होता. खायला खरंच खूप टेस्टी झाला होता.